जय जय रघुवीर समर्थ। बघा समर्थ आज आपल्याला तुळशी विवाह विशेष निरूपण सांगतात। बघा समर्थ म्हणले की ज्यावेळेस दिवाळी होते, दिवाळी झाल्यानंतर थोड्या दिवसांनी पौर्णिमेला लगेच तुळशीचा विवाह येते। बघा तुळशीचा विवाह तर आपण का करतो, त्याच्या मागील काय कथा आहे हे आपल्याला माहिती नाहीये। तर समर्थ म्हणले सर्व सणाची माहिती आपल्याला असणे फार गरज आहे। आपण तो सण का साजरा करतो, कशासाठी, नेमकं काय कारण आहे, हे सर्व जाणून घेतल्याशिवाय त्या सणाचं महत्त्व आपल्याला कळत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला तर प्रत्येक सणाची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला माहिती असेल तर आपण आपल्या मुलांना सांगू शकू असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा म्हणले समर्थ आपल्या मुलांना काहीच सणाची माहिती नसते, इतर जण करतात म्हणून ते मुलं करतात, पण त्यांना आपण तो सण का साजरा करतो, नेमकं त्याच्या मागील कारण काय आहे, त्याच्या मागील कथा काय आहे हे सुद्धा आपल्या मुलांना सांगणे गरजेचं आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। बघा म्हणले समर्थ आपण तुळशी विवाह तर का करतो, तर त्या मागील एक कथा आहे। समर्थ आपल्याला तुळशी विवाह विशेष कथा सांगतात। बघा म्हणले समर्थ जलंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता, योद्धा होता आणि सर्व देवांना त्याने जिंकले होते। सर्व देवाचं वैभव आपल्याकडे घेतले होते। आणि बघा त्याची पत्नी ही प्रतिव्रता होती आणि ती विष्णूची ती भक्त होती। विष्णूचं अखंड नामस्मरण त्याची पत्नी वृंदा करत होती। वृंदाचाही जन्म राक्षस कुळातच झाला होता, त्या दोघांचाही विवाह झाला होता। आणि प्रत्येक वेळेस जलंधर हा विजय का होत होता, तर त्याची पत्नी अखंड नामस्मरण करत होती, उपासना करत होती आणि त्याच्या सामर्थ्यामुळे आणि त्याच्या पुण्याईमुळे आणि त्याच्या शक्तीमुळे जलंधर हा प्रत्येक युद्धामध्ये तो विजयी होत होता, त्याची हार कधीही होत नव्हती। मग असं करत करत प्रत्येक देवांना वाटू लागलं की असं जर झालं तर काय करायचं। प्रत्येक देव हे घाबरू लागले, कारण प्रत्येक देवांना त्याने जिंकलं होतं, प्रत्येक देवाचं वैभव त्याने आपल्याकडे घेतलं होतं आणि त्यामुळे सर्व देव घाबरू लागले होते। आता करायचं तरी काय हा प्रत्येक देवांना प्रश्न पडला। आणि मग मात्र सगळे देव विष्णू देवाकडे आले आणि विष्णूंना म्हणू लागले, हे परब्रह्म, हे ईश्वरा, हे सृष्टीचे चालक, आता तुम्हीच आम्हाला यातून वाचवू शकता। जलंधर हा महापराक्रमी आहे, तो राक्षस आहे आणि त्याच्या पत्नीच्या शक्तीमुळे, सामर्थ्यामुळे, उपासनेमुळे तो प्रत्येक युद्धामध्ये जिंकत आहे आणि तो चुकीचं करत आहे, पण त्याची पत्नी ही पतिव्रता आहे आणि तिच्या सामर्थ्यामुळे, तिच्या पुण्याईमुळे, तिच्या नामस्मरणामुळे तो जिंकत आहे। आणि हे भगवंता, हे ईश्वरा, आता तुम्हीच आता यातून मार्ग काढा, आता काय करायचं, तुम्हीच आम्हाला आता यातून वाचवा। तो नेहमी विजय होत आहे आणि आमचे मात्र हार होत आहे आणि तुम्हीच आता काहीतरी यातून मार्ग काढा। त्यावेळेस मात्र विष्णू देवांनाही सर्व देवांची दया आली। विष्णू देव ही विचार करू लागले की आता करायचं तर काय, जलंधरला जर हरवायचं असेल तर त्याच्या पत्नीचे जे प्रतिव्रत आहे ते भंग करावं लागेल असं विष्णुदेव विचार करू लागले। आणि मग मात्र सर्वांनी विष्णू देवांकडे विनंती केली, प्रार्थना केली आणि मग मात्र विष्णूंनी जलंधरचं रूप धारण केलं आणि मग मात्र विष्णूंनी जलंधरचं रूप धारण केलं आणि जलंधरची पत्नी वृंदा ही नामस्मरण करत होती आणि देवघरात अखंड तिचं नाम जप चालू होतं, कारण तिचा पती जलंधर हा युद्ध खेळण्यासाठी गेला होता आणि त्यावेळेस मात्र आपला पती सुखरूपपणे घरी यावे आणि तुम्ही घरी आल्याशिवाय मी या उपासनेतून उठणार नाही असं तिने पतीला वचन दिलं होतं। आणि मग मात्र ती अखंड नामस्मरण तिचं चालू होतं, तिचं उपासना चालू होती आणि मग मात्र विष्णुदेवानी जलंधरचं रूप घेऊन वृंदाच्या समोर जाऊन उभा राहिले आणि मग मात्र वृंदाला वाटलं की आपला पती युद्ध जिंकून माघारी आले आहेत, आता आपण त्यांची आरती ओवाळूया। आणि मग मात्र ती पूजेतून उठली, ती नामस्मरणातून उठली आणि त्यातूनच तिचं मग
प्रतिव्रत हे भंग झालं आणि मग मात्र हळूहळू तिच्या पतीची शक्ती कमी होऊ लागली, त्याला सामर्थ्य कमी पुरू लागलं आणि पुण्याई कमी होऊ लागली आणि मग मात्र असं झाल्यामुळे तो जो जलंधर हा युद्धासाठी गेला होता, त्या युद्धामध्ये तो मारला गेला आणि त्याचं जे धड आणि मुंडकं हे वेगळं झालं, त्याचं जे वरचा भाग डोक्याचा भाग आणि त्याचं धड वेगळं झालं आणि तो डोक्याचा भाग हा वृंदाच्या दारासमोर येऊन पडलं आणि मग मात्र वृंदाला प्रश्न पडला की हा माझ्यासमोर उभा आहे तो कोण आहे आणि हे धड माझ्या पतीचं, डोकं हे माझ्या पतीचं इथे पडलं आहे, हे कोणाचं आहे. आणि मग मात्र विष्णूंनी जलंधरचं रूप धारण केलं होतं, ते विष्णूंनी परत आपलं रूप धारण केलं, स्वतःचं खरं रूप धारण केलं आणि मग मात्र त्या वृंदाला फार वाईट वाटू लागलं आणि वृंदा मग आपण उपासनेतून उठलो, आपण पूजेतून उठलो, त्यामुळे आपल्या पतीचे सामर्थ्य कमी झाले, त्यांची शक्ती कमी झाली आणि त्यामुळे ते युद्धामध्ये त्यांचा मृत्यू झाला असं वृंदाला वाटू लागलं. आणि मग मात्र वृंदाला विष्णू देवांचा राग आला आणि वृंदा म्हणाली की तुम्ही माझं प्रतिव्रत हे भंग केलं, तुम्ही माझी उपासना मधूनच मला उठायला लावलं, तुम्ही माझ्या पतीचं रूप धारण केलं, हे तुम्ही फार चुकीचं केलं, त्यामुळे मी तुम्हाला श्राप देते आणि तुम्ही आता शिळा होऊन पडचाल, तुम्ही पाषाण होऊन पडचाल, असा तिने आपल्या विष्णूंना शाप दिला. आणि मग मात्र विष्णू तेथेच पाषाण होऊन पडले आणि मग मात्र सृष्टीला परत संकट आलं. परत सर्व देव, विष्णूंची पत्नी लक्ष्मी परत वृंदाकडे आली आणि सर्वजण वृंदांची माफी मागू लागली, आम्हाला क्षमा कर, पण तू विष्णुदेवांना या पाषाणातून मुक्त कर, अशी लक्ष्मी त्या वृंदेला विनंती करू लागली. जसं तुझ्या पतीवर प्रेम होतं आणि त्यासाठी तू उपासना करत होती, पूजा अर्चा करत होती, तसं माझंही माझ्या पतीवर प्रेम आहे आणि त्यासाठी माझ्या विनंतीला मान दे आणि तू माझ्या पतीला या पाषाणातून मुक्त कर. आणि मग मात्र त्या वृंदेला त्या लक्ष्मीची दया आली आणि वृंदाने त्या पाषाणातून विष्णुदेवांना मुक्त केले आणि आपला श्राप माघारी घेतला. आणि मग मात्र विष्णुदेव त्या पाषाणातून मुक्त झाले आणि परत विष्णूंचं रूप त्यांनी धारण केलं. आणि मग मात्र वृंदा मग मात्र म्हणाली की मी आता येथे क्षणभरही राहणार नाही, मी माझा पती जलंधर बरोबर सती जाणार आहे. आणि मग मात्र ती आपला पती जलंधर बरोबर सती गेली आणि मग मात्र त्या सती गेल्यानंतर त्या दोघांच्या राखेतून एक सुंदर असं रोप आलं आणि ते रोप म्हणजे तुळशीचं होतं. आणि मग मात्र तेथे विष्णुदेव आले आणि विष्णुदेवानी त्या तुळशीच्या रोपाकडे गेले आणि म्हणाले की इथून पुढे जे कोणी मला तुळशीची माळ घालेल किंवा माझ्या चरणावर तुळशीचं पत्र ठेवेल तरच मी माझी पूजा हे संपूर्ण झाली असे मानेल, तरच मी सर्वांना उत्तमाचा आशीर्वाद देईल, तरच मला आनंद होईल आणि तरच माझी पूजा संपन्न झाली असं मी समजेल. आणि मग मात्र विष्णुदेव म्हणाले की आता आजपासून माझं शालिग्राम म्हणजे पाषाण या दगडाचं तुळशी बरोबर विवाह लावला पाहिजे. आणि मग त्या दिवसापासून पाषाण म्हणजे शालिग्राम या दगडाचा तुळशी बरोबर विवाह लावण्याची प्रथा पडली असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि मग मात्र तुळशीचा विष्णू बरोबर विवाह आपण दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर साजरी करतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की विष्णू, पांडुरंग, श्रीकृष्ण असू द्या, सर्वांना आपण तुळशीपत्र लावल्याशिवाय त्यांची पूजा संपन्न होत नाही आणि ते आपल्याला उत्तमाचा आशीर्वादही देत नाही. आणि म्हणूनच त्या दिवसापासून तुळशीचं आणि भगवान विष्णूंचं आपण विवाह करण्याची प्रथा पडली असं समर्थांनी आपल्याला या कथेतून समजावून सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की सण साजरे करायच्या अगोदर तो सण कशासाठी साजरा करायचा, त्याचं नेमकं कारण काय, त्याची कथा काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्या मुलांनाही आपल्याला सांगता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की जर आपण तुळशीचा विवाह विष्णू सोबत उत्तमरित्या केला तर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तुळशीचा विवाह उत्तमरित्या आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला तुळशी विवाह विशेष निरूपण सांगितलं. तरी सर्वांना तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण नंतर भेटूया. आता येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.